नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता की नाफेडने फक्त ए ग्रेड कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुय्यम किंवा मध्यम दर्जाच्या कांद्याच्या भावावर काही परिणाम होणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, नाफेड आणि NCCFने आता फक्त ए ग्रेड दर्जाचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कांद्यासाठी 2335 रुपये प्रति क्विंटल असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात सर्वप्रथम जो परिणाम आपल्याला दिसून येईल तो या ए ग्रेडच्या कांद्यावर चांगला परिणाम दिसून येणार आहे. कारण जेव्हा सरकारी संस्थांकडून फक्त उच्च दर्जाच्या मालाची खरेदी केली जाते तेव्हा त्या मालाची मागणी ही वाढते. परिणामी ए ग्रेड कांद्याला बाजारात अधिक उठाव मिळताना दिसून येणार आहे. विशेष नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, सोलापूर यासारख्या बाजारपेठांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याच्या भावात प्रति किलो सुमारे 1 रुपयेपर्यंत चांगली सुधारणा किंवा वाढ आपल्याला दिसून येणार आहे. मात्र येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुय्यम दर्जाच्या कांद्याबाबत शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण नाफेड दुय्यम कांदा खरेदी करत नसली तरी त्यामुळे त्या कांद्याचे भाव लगेच कोसळतील असे चित्र सध्या दिसून येत नाही. याचे कारण समजून घेतले तर बाजारात जेव्हा वरच्या प्रतीच्या मालाला चांगला भाव मिळतो तेव्हा त्याच्या खालोखाल असलेल्या दर्जाच्या मालालाही आधार मिळतो. म्हणजेच मोठ्या कांद्याचे भाव वाढले तर मध्यम आकाराच्या आणि दुय्यम दर्जाच्या कांद्याचे दरही बहुतांश वेळा स्थिर राहतात. त्यामुळे दुय्यम कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाईघाईने माल विकण्याचा निर्णय नाही घेतला तरी चालेल. आता बाजारपेठेच्या सद्यस्थितीकडे पाहिले तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झालेला आहे. सामान्यतः श्रावण महिन्यात काही भागात कांद्याचा वापर हा कमी होतो, त्यामुळे मागणीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत असा कोणताही मोठा परिणाम बाजारात दिसून आलेला नाही. जर मागणी कमी होणार असेल तर त्याचे संकेत 4 ते 6 दिवस आधीच बाजारात दिसू लागतात. व्यापाऱ्यांची खरेदी कमी होते आणि मालाची उचल मंदावते आणि बाजारभावावर दबाव येऊ शकतो. पण शेतकरी मित्रांनो, सध्या कांदा बाजारात अशी परिस्थिती दिसून येत नाही. उलट बाजारातील मागणी सामान्य स्वरूपात आपल्याला कायम दिसून येत आहे. त्यामुळे श्रावण सुरू झाला म्हणून कांद्याचे भाव लगेच घसरणार आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एकंदरीत पाहिले तर नाफेड आणि NCCFच्या ए ग्रेड कांदा खरेदी निर्णयामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्याला काही प्रमाणात आधार मिळू शकतो. दुय्यम कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. तसेच उत्तर भारतातील श्रावणचाही कांदा बाजारावर परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्या बाजाराकडे घाबरून न पाहता परिस्थितीवर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. पुढील काही दिवसामध्ये मागणी, आवक आणि सरकारी खरेदी यावर कांद्याच्या भावात दिशा ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे उद्या साप्ताहिक सुट्टी, आज शनिवार, तर आपल्याला आज मार्केटमध्ये चांगली मागणी आपल्याला बघायला भेटले. भरपूर लॉट आपल्याला 24, 25, 27, 28, 29 रुपयेपर्यंत आपल्याला बघायला भेटले. काही अपवर्ड लॉट आपल्याला 3000च्या पुढे जाताना बघायला भेटले. 3200, 3300 रुपयेपर्यंत काही मोजके लॉट आपल्याला टॉप क्वालिटी गुलाबीमध्ये आपल्याला बघायला भेटले. तर शेतकरी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.